बॉल आणि अवांतरनं सुरुवात झाली. इनसाइड सर्कलमध्ये आपण विश्वास पाटील तोंडऱ्याला पाहतोय. बॅटच्या मधोमध फटका खेळलाय, मात्र डिक्लर झोनमध्ये रघु परदेशी यांना माहिती आहे जेव्हा डिक्लर झोन असतो तेव्हा कशा पद्धतीनं फलंदाजांना थांबवायचं, आणि आता ते काम करताना पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर सिंगल. आतापर्यंत 4 षटकांचा सामना आहे. फर्स्ट ओव्हर प्रफुल्ल आणि समर्थ कडू ही सलामीची जोडी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग 40+ लॉर्ड्स आज आपण पाहतोय. रघु परदेशी पुन्हा एकदा पुढचा चेंडू. सरनेम सरनेम त्यांचा तर पारगावचे राजेश आज ज्यांचा वाढदिवस आहे, आणि आमचे आयोजक कुमार रचित पाटील यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, आणि त्यांचं केक सेलिब्रेशन सुद्धा रचित पाटील यांच्या वतीनं आपण करणार आहोत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंग ऑफ कडे प्रयत्न चांगले झाले, मात्र एक धाव कोणी रोखू शकत नाहीये. बीबीपी पनवेल टॉस जिंकल्यानंतर संघ आपण पाहतोय गोलंदाजी करतो. आतापर्यंत एकूण धावा 3 धावा दाफलकावर. समर्थ कडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण इथे पाहिला. एक धाव तर पूर्ण. तर एकूण धावफलक पाहिलं तर टोटल रन्स 6 धावा झाल्यात. या 2 धावा असतील. कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहणार आहोत. रघु परदेशीनं 2 चेंडू अवांतर फेकले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू अवांतर. कदाचित मोठे फटके रोखण्याचं हे तंत्र चालू असेल, कारण समर्थ कडूया तो त्याची बॅट वेगाने फिरते, त्याचे फटके रोखणं हे महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, मात्र डिक्लेअर झोनमध्ये जाईल. एक धाव मिळेल. तर पुढच्या 2 संघांना इथून आम्ही कॉल करतोय. तर वामनजे संघ जरूर असेल. वामनजे 40+ आणि पारगाव 40+. पारगाव 40+ सिरियल वाईज. ऑन साइडला चेंडू उंच जरूर उडाला, आणि प्रफुल्लच्या बॅट मधून हा येतोय धमाकेदार षटकार. 6 धावेने संघ पुढे सरकेल. बॅटिंग करताना धनवीर उरण पोहोचलाय. एकूण धावा 14. पुन्हा एकदा रघु परदेशी. आणखीन एक चांगला फटका. व्हॉट अ शॉट. शॉट लाईक दॅट. ब्युटिफुल स्ट्रोक. या 2 फटक्यानं रघु परदेशीवर चढवले हल्ले. प्रमुख गोलंदाजावर जेव्हा हल्ला चढवला जातो तेव्हा थोडा दबाव निर्माण होतो, आणि आता दबाव निर्माण झाला बीबीपी पनवेल या संघावर, जिथे धावफलक मुसंडी मारते, वेगाने पुढे सरकले. एकूण धावा आहे ते 20. रघु परदेशी सारख्या गोलंदाजावर 20 धावा कुठल्या, जिथे समर्थ कडू शांत असताना प्रफुल्ल बॅटचं तोंड उघडलं. चला जास्त वेळ घेऊ नका. पुढचा सामना दोन्ही संघांना टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. पारगाव 40+ आणि वामनजे 40+. चला आपण जास्त वेळ घेऊ नका. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक रबर बॉल स्पर्धा आपण पाहतो, आणि आज 40+ लॉर्ड्स आहे. तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 20. समर्थ कडून 3 चेंडूचा सामना केला, 4 वर खेळतोय. प्रफुल्ल 7 देतोय. 3 चेंडूचा सामना केलाय, 13 वर खेळतोय केतन मेहर. पहिला चेंडू झेल होणार का रघु परदेशी, मात्र हा झेल सोडलाय. समर्थ कडूचा झेल सोडलाय. एक धाव जरूर मिळेल. टोटल रन्स 21. 21 धावा दाफलकावर.
विश्वास पाटील तोंडऱ्यानं पाहते रबर बॉलचा आनंद घेत असताना. पायामध्ये शूज नाहीये, चप्पल नाहीये, मात्र तेवढा क्रिकेटचा आनंद बघा. याला म्हणतात रक्तामध्ये क्रिकेट. केतन मेहर पुढचा चेंडू. 21 धावा फलकावर. हो, गुडलाईन स्पॉटवरून स्विंग होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेग सुद्धा होता या चेंडूवर. मात्र इथे जरूर पाहतो पंच इशारा करतील. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळेल. टोटल रन्स 22. एकूण धावा धावफलक पुढे सरकले आणि 22 धावा धावफलकावर. हा फटका खूप चांगला आहे, पंच इशारा करतील. आणि आता व्हीबीपी पनवेल गोलंदाजावर केलं आक्रमण. रघु परदेशीच्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या होत्या 20 आणि आता एकूण धावा केतन मेहर 28. सिंगल सिंगल 3 चेंडूमध्ये 8 आल्यात. केतन मेहर पुढचा चेंडू. ही दिली चपराक, मात्र फटका थोडा फसलाय. सिंगल जरूर मिळेल. टोटल रन्स पाहूया. धनवीर उरण पोहोचलाय 40+ हा संघ. 29 ऑन बोर्ड. 29 धावा धावफलकावर. केतन मेहरने आतापर्यंत 4 चेंडू फेकले, धावा दिल्यात 9. हाफ ट्रॅकर. हो हो, अवघड चेंडूवर हाफ फटका. अगदी देखना दिमागदार. समर्थ कडूच्या मनगटामध्ये किती ताकद आहे आणि तो काय करू शकतो आणि चेंडूला कुठे कुठे पाठवू शकतो याचं प्रात्यक्षिक बघा या फटक्याने पाहायला मिळालं. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय हा रिप्ले. लांब लचक तुफानी हल्ला आणि हा फटका बघा. षटकार. 6 धावेनं आतापर्यंत षटकार आले या इनिंग मध्ये 4 आणि संघ वेगाने पुढे सरकलाय. 35. केतन मेहरचा पुढचा चेंडू. ऑन साइडला ताकदीचा फटका कार्पेटच्या माध्यमातून जरूर चाललाय आणि पंच इशारा करतील चौकार. आणि केतन मेहरची गोलंदाजी सुद्धा महागडी ठरली. या षटकामध्ये सुद्धा तब्बल धावा आल्या. आतापर्यंत पाहिलं 2 षटकार 1 चौकार. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या. या षटकाचा आपण डिटेल्स पाहिली तर 2 षटकार आले 1 चौकार आणि या षटकामध्ये आपण पाहिल्या धावा आल्या 19. 2 षटकानंतर 39. व्हीबीपी पनवेलवर दबाव वाढलाय. प्रमुख गोलंदाजावर आक्रमण केले आणि आता आपण पाहिलं 2 षटकानंतर 39. पनवेलला महत्वाचं असेल सुलक्षण, अर्थातच सुलक्षण बोईर लारा. पहिला चेंडू बॅट स्लिप होत्या हातामधून. 1 धाव जरूर मिळेल. प्रफुल्ल आणि समर्थ कडू धावसंख्या धावफलक चांगले. आतापर्यंत एकूण धावा 40. 4-0. सामना 4 षटकांचा आहे. एकीकडून मुसळधार पाऊस, 40+ हा क्रिकेट. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. सुलक्षण बोईर लारा समर्थ कडूसाठी हा चेंडू. डाव्या हाताचा गोलंदाज आणि तेवढा पॉवरफुल फलंदाज. 1 धाव तर पूर्ण. समर्थ निघालेत. कॉल केलाय 2 धावेसाठी. मात्र इथे थोडा लेझी क्रिकेट. प्रफुल्ल तयारी दाखवली नव्हती. मात्र 2 धावा आता पूर्ण होतील आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचतोय
42 धावा रोखणं आता सुलक्षणसाठी महत्वाचे. पुढचा चेंडू सुलक्षण भोईर. बॅटच्या मधोमध हा धडाका थेट थेट चाललाय पोकलनच्या सुद्धा पलीकडे. हा बघा लांब लचक समर्थ कडूला रोखणं खूप कठीण आहे आणि आता तो त्याची ताकद दाखवतोय. हा षटकार धावसंख्या पुढे सरकले पुन्हा एकदा. एकूण धावा 48 रन्स ऑन बोर्ड. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर. सचित आम्हाला माहिती देत असताना 11:50 10 मिनिटांमध्ये जर पप्याबाई आले नाही तर त्यांचा पेमेंट मध्ये कपात होईल. ऑन साइडला आणखीन एक. हो बिग स्ट्रोक बिग शॉट. आणि आज मात्र पप्याबाई अँड कंपनीला खूप काम करावं लागेल कदाचित म्हणून पप्याबाई आज आले नाही. आज ओपन खेळण्यासाठी गेले कळंबोलीला. चला वावंजी संघाचा संघनायकाला मी विनंती करतोय. सुलक्षण लारावर सुद्धा हल्ले पाहिले. पायाचा वेध घेताना हा फटका बघा. समर्थन आतापर्यंत षटकार ठोकले 5. का बॅटिंग केल्या 40+. सर्वांना खुश केलं आपल्या या खेळानं. एकूण धावा धावफलकावर जरूर पाहतोय 50 रन्स कंप्लीट. टोटल रन्स 55 धावसंख्या. आता धावसंख्या बीबीपी पनवेल साठी थोडं तगडं आव्हान असेल मात्र त्यांच्याकडे सुद्धा चांगली पॉवरफुल बॅटिंग आहे. सुलक्षण भोईर कमबॅक करतोय. ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये 20 दुसऱ्या षटकामध्ये 19 आणि या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या 16 धावा दिल्यात. नक्की 3 षटकांचा खेळ संपलाय. चला पारगाव 40+. पारगाव 40+ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. पारगाव 40+ ला मी विनंती करतोय आणि वावंजे 40+ टॉस साठी संपर्क साधा. ही इनिंग एंड होईपर्यंत आपला एक प्रतिनिधी येणं मॅन्डेटरी आहे टॉस साठी. 3 षटकानंतर धावा पाहतोय 55. ओव्हर नंबर 4. पहिला चेंडू हा तडाखा समर्थ कडूचा येतो. वैयक्तिक षटकार नंबर 6. षटकार नंबर 6. 6 36 आणि एक चौकार. आता वैयक्तिक आपण पाहिलं इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स. एकट्याने ठोकल्यात. एकटा नडतोय. 1 मॅन शो. आणि धाव घेण्याची तयारी जरूर दाखवली. 2 धावा पूर्ण आणि एकूण धावफलक पुढे सरकलेत आणि एकूण धावा धावफलकावर 63 समर्थ कडू पोहोचलाय. 12 मध्ये 37. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये 37 वर खेळतोय आणि 6 षटकार. आणखीन एक. ओ हो समर्थ कडू ऑन फायर. 40+ मध्ये दिमागदार हटके प्रेक्षणीय खेळी पोहोचलाय वैयक्तिक 43 वर. समीरबाई चौगुले यांचा संघ सुद्धा लाईव्ह ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आणि आज गुरुपौर्णिमा आणि आज आपण पाहतोय दुबई वरून समीर चौगुले ही स्पर्धा लाईव्ह पाहतात. त्यांचं वेलकम. समर्थ कडू पोहोचलाय वैयक्तिक. धनवीर उरण 40+. एकूण धाव संख्या 69 आणि पोहोचलाय 43 वर. एज लागते बॅड लक आणि आता 44 वर पोहोचलाय समर्थ कडू. सलामीच्या जोडीनं चांगला घाम काढलाय.
एकही विकेट नाहीये. 70 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ बाकी. समर्थ पोहोचलाय वैयक्तिक 44 वर. जर त्याला शेवटचा चेंडू मिळाला आणि षटकार आला, मात्र क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टींना महत्व नसतं. आता 44 वर पोहोचलाय समर्थ कडू. प्रफुलचं वैयक्तिक योगदान पाहिलं तर तो सुद्धा कमी नाहीये. 8 मध्ये 22. आता सर्वांच्या नजरा समर्थ कडूवर. 12 मध्ये 44, लेग 22. एकूण धावा धावफलक टोटल 71. षटकार आला तर समर्थ कडू गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही देणार भेट. आणि शेवटचा चेंडू फटका फसलाय जरूर. थोडा आपण पाहतोय स्लीप होताना. 3 धावा नक्कीच पूर्ण होतील. बॅड लक मात्र जरूर पाहतोय. समर्थ कडूची खेळी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. ग्रेट इनिंग, ग्रेट इनिंग, ब्युटिफुल, वंडरफुल, सुंदर, आकर्षक आणि ही सर्वांना खुश करणारी. तब्बल आपल्या इनिंग मध्ये इंडिव्हिज्युअल षटकार जर पाहिले, 5 षटकार आणि 1 चौकार. 15 बॉल मध्ये 47 धावेची इनिंग खेळलाय. सिक्सर किंग का म्हटलं जातं. क्रिकेट विश्वामध्ये शतकी खेळी सुद्धा ज्याच्या नावावर या तो समर्थ कडू. 15 बॉल 47 आणि आज धनवीर उरण 40+ न तगडं आव्हान उभं केलंय. पारगाव 40+ आणि वामनजे 40+. शेवटचा कॉल टॉस साठी. विनिंग टार्गेट विजयासाठी आता करायचे 75. 75 धावा करायचे सुद्धा होऊ शकतात. या स्पर्धेसाठी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केले स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केल्या ते युवा उद्योजक राजेश फडके यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. टॉस साठी आम्ही कॉल केला, आता कॉल होणार नाहीये. पारगाव 40+ आणि वामनजे 40+. आतापर्यंत आम्ही 4 वेळा कॉल केला, 5वा कॉल होणार नाही. सामना 3 षटकांचा असेल. दोघांपैकी एकही संघनायक इथे पोहोचले नाहीये आणि आयोजकांनी सांगितलं आणखीन पुढच्या 5 मिनिटांमध्ये आले नाही तर सामना 3 षटकांचा असेल. सॉरी फॉर दॅट.
चला मॅच ऑन करा, काही होऊ शकतो या सामन्यामध्ये. 75 करायचेत. रायगडचा ठाण्या वाघ, विश्वास पाटील आणि सोन्या गायकवाड या तुफानी फलंदाजांना कोणी विसरणार नाही. अनेक मैदानं गाजवलेत. सोन्या गायकवाड नावाची दहशत, विश्वास पाटील नावाची दहशत आपण नेहमी पाहिली. आणि आता स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक रबर बॉल मध्ये तोच तडाखा पाहायला मिळणार का? धनवीर उरणच्या समर्थकडून चाप सोडल्या आणि आता VBP पनवेल. 75 करायचे. मॅच ऑन, मॅच ऑन. 75चं टार्गेट. ओ बॅड लक. पहिला चेंडू वेगवान. निवृत्तीला पाहतोय. जशास तसं उत्तर द्यावं लागेल. सोन्या गायकवाडकडे ती ताकद आहे. ऑन साइडला पूल करतोय. सिंगल जरूर मिळेल. 2 चेंडू संपलेत, 1 धाव. 75चं टार्गेट. षटकार चौकारांची आतिषबाजी जर आली तर कदाचित VBP पनवेल सुद्धा कमी नाहीये. विश्वास पाटील साठी हा चेंडू 1 धाव जरूर मिळेल. तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या 2. 20, 19, 16, 19 अशा धावा होत्या पूर्वार्धामध्ये जेव्हा आक्रमकता सुरू होती प्रफुल्ल आणि समर्थ कडू. आणि आता सोन्या गायकवाड. 3 बॉल मध्ये 2. हा चेंडू वेगवान आहे. पंचांचा इशारा येईल. 22 डिक्लेअर झोन मध्ये 4 बॉल 3 धावा. 4 चेंडू 3. पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या जेव्हा रघु परदेशीची गोलंदाजी सुरू होती. चं टार्गेट. सोन्या गायकवाड ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. 1 धाव तर मिळाली. क्षेत्ररक्षक रेडी आहे तिथे. आणि आता आपण जरूर पाहतोय आतापर्यंत 5 चेंडू आणि 4 धावा. संत सुरुवात म्हणता येईल. विश्वास पाटील सिक्सर किंग. ताकद या फलंदाजाकडे. मात्र आता ती वेळ आल्या. 40+ मध्ये समोर धनवीर उरण. 40+ हा संघ आहे. निवृत्ती. हा चेंडू टर्न विथ बाउन्स. तेवढा वेग सुद्धा होता. एंड ऑफ दी ओव्हर. आणि आता थोडा बॅकफुटला आहे VBP पनवेल. पहिल्या षटकामध्ये 4 धावा. आता 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 71. 18 चेंडूमध्ये 71 धावा आहेत. एका षटकामध्ये 25-25 अशा 2 षटकामध्ये धावा आल्या तरी कठीण आहे. मात्र क्रिकेट हे काय होऊ शकतो. सोन्या गायकवाड. सचित पाटील यांची मॅनेजमेंट आज पप्याबाई न असल्या कारणानं थोड्या डिफिकल्टी. प्रफुल्ल आलाय. धनवीर उरण 40+. पहिला चेंडू सिंगल मिळाली. सिंगल डबल मॅच मध्ये मजा नसणार आहे कारण टार्गेट 75चं आहे. दोन्ही फलंदाज पॉवरफुल आहेत. अजूनही 1-2 षटकामध्ये या सामन्याचा निकाल देणं थोडं कठीण आहे. हा फटका उंच उडालाय. 2 धावेसाठी प्रयत्न केला जाईल. मात्र समर्थन ठोकलेल्या वैयक्तिक धावा आपण पाहिल्या त्या जोरावर या सामन्यामध्ये धनवीर उरण 40+. पुढचा चेंडू. हा चेंडू यस डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 1 धाव जरूर मिळेल.
टार्गेट 75चं. ची सुरुवात हवी होती सोन्याकडून. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 आल्या आणि आता आपण पाहतो या सामन्यामध्ये आपला दबदबा निर्माण केला. प्रफुल्लनं 3 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या. सोन्या गायकवाड फटका जरूर आला. ऑन साइडला फिल्डर रेडी आहे आणि मिळतील 4 धावा. एकूण 12 धावा धाफलकावर. टार्गेट आहे 75. इथून पुढे प्रत्येक चेंडूवर फटका खेळावा लागेल. रघु परदेशीच्या षटकामध्ये 20, केतनच्या षटकामध्ये 19, लारा यांच्या षटकामध्ये 16 आल्या, संजय यांच्या षटकामध्ये 19 आल्या. समोर आदई वॉटरफॉलचं सुद्धा दृश्य आपण पाहतोय. चेंडू चांगला आहे आणि आता संपूर्ण दबाव निर्माण केलाय. निवृत्तीने चेंडू फेकले 5 आणि धावा दिल्यात आतापर्यंत 8. विश्वास पाटील वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 4. सोन्या गायकवाड निराश. 4 फटक्यांची गरज होती. सिंगल डबलनं काही बिघडू शकत नाही. 2 षटकं संपली. एकूण धावा दाफलकावरती 13-75चं टार्गेट. आता 12 चेंडूमध्ये 62, 62. चला सामना सुरू करा. तर पुढच्या दोन्ही संघांना टॉस साठी कॉल दिला. अजूनही दोन्हीपैकी एकही कॅप्टन आले नाही. रचित पाटील जरूर आम्हाला माहिती देतील. पारगाव 40+ आणि वामनजे 40+. बॉलर नेम शैलेश. पहिला चेंडू नो बॉल. 1 डिक्लेअर झोन मध्ये शैलेश कासूकर यांना आपण पाहतोय गोलंदाजी करताना. धनवीर उरण 40+. एकूण धावा दाफलकावर 15. फटका जरूर आलाय. हवेमध्ये उंच उडाला आणि हा आलाय षटकार. इथे चमत्कार होणं महत्वाचं आहे. प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्यांची गरज आहे. बघा सोन्याचा असंच ठोकलाय. एकूण धावा दाफलकावर 21. शैलेश कासूकर यांची गोलंदाजी पाहतो आपण. छोटासा रन. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, मात्र हा डॉट बॉल. प्रत्येक चेंडूवर मोठाच फटका पाहिजे. पारगाव 40+, वामनजे 40+. स्लोअर 1. सोन्या गायकवाड बीट होतोय. अगदी पूर्वार्धामध्ये सुद्धा पाहिलं सलामीच्या जोडीनं चांगला खेळ केला आणि इथे सलामीच्या जोडीला अजूनही जो स्टार्ट हवा होता तो मिळाला नाही. सिंगल डबलनं काही होणार नाही. जर अशी फटकेबाजी चालू राहिली तर फॉर्मॅलिटीज असतील, कारण टार्गेट मोठं आहे. समर्थकडून ठोकलेल्या या धावसंख्येचा पाठलाग करताना एकूण धावसंख्या दाफलकावर 22. 8 बॉल आणि 53. एज लागते. जरूर बॅट्समन आउट. 7 बॉल 53. 7 बॉल आणि 53.
7 चेंडू मध्ये 53 धावेची गरज. पारगाव 40+ आले, वावंजे 40+. आपण आला असाल तर लगेच संपर्क साधा. स्लोअर वन अशा फटक्यांची सुरुवातीपासून गरज होती. 28. आणि आता आपण पाहूया येणारी चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. सहा चेंडू आणि 47 धावेची गरज. 6 चेंडू आणि 47. समोर सोन्या गायकवाड, गोलंदाज समर्थ कडू. पहिला चेंडू षटकार. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. आणखीन एक चपराक. कॅच आउट. हे रचित लाईव्ह ला आवाज येतो का बघ. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी संपर्क साधा. विनिंग टार्गेट होतं 75 आणि आता केतन मेहर आलाय. केतन मेहरला आपण जरूर पाहणार आहोत. समर्थ कडू. टार्गेट खूप मोठं आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना आपण जरूर पाहिलं. चला टॉस साठी संपर्क साधा. नेक्स्ट मॅच 75 धावांचं टार्गेट. या टार्गेटला चेस करत असताना आपण पाहिलं बॅकफुटला गेलाय हा संघ. आपण जरूर पाहिला आणि सामना सहज जिंकतोय. धनवीर उरण 40+ हा संघ. काय अरे स्पीकरच्या इथे नाही, मी सेटिंग केलं.